हरिओम. नित्य योगानंद आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे, 9वा दिवस आहे. तर आज आपण शेवटच्या दिवशीचा आराधना उपासना आपल्या योगाभ्यासाने करूया आणि देवीला एक प्रकारे आपण वंदन करूया. तर चला सुरुवात आपण मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचे. मान पाठ एका सरळ रेषेमध्ये, हाताची ज्ञानमुद्रा करून हात आपल्या गुडघ्यांवर, डोळे अलगद बंद करायचे. दूरवरून येणारे पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. त्या आवाजापर्यंत पोहोचून तिथलं निरीक्षण करायचंय त्या आवाजाचं. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या जवळ येणारे आवाज, झाडाच्या पानांची सळसळ असेल, पक्ष्यांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपण ज्या कक्षामध्ये बसलोय तिथलं निरीक्षण करायचंय, त्या जागेचं निरीक्षण करायचंय, आपण बसलेल्या आसनाचं निरीक्षण करायचंय. आता संपूर्ण लक्ष आपल्या शरीरावर, आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा याचं निरीक्षण करायचंय. त्या थंड आणि उष्ण याचा अनुभूती घ्यायची. या दरम्यान योगिक श्वसन देखील करू शकतात आपण. पोटातून श्वास घ्यायचा, पहिले पोट भरायचं, छाती भरायची, सोडताना छातीतून श्वास प्रश्वास सोडायचा, मग पोटातून सोडायचा. आता माझ्यासोबत दीर्घ श्वसन करत त्रिवार ओंकार म्हणायचंय. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आता सर्वांनी माझ्यासोबतच आपण प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परिनित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेन. योपाकृतं प्रवरं मुनीनां, पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि.
ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत। दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं, श्वास घेत मान कमरेतून जास्त वरती ओढायचा प्रयत्न करायचा आहे आणि श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जमिनीला टेकायचा प्रयत्न करायचा आहे। शरणागती मुद्रा। 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर श्वास घेत मान वरती, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घेऊन दोन्ही हातांचं दर्शन करायचंय। त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची। ते हात आपले कपाळ, डोकं, खांदे, हात, पाठ, मांडी, पाय, छाती, पोट, ओटीपोट दोन्ही हातासमोर आणि सावकाश आपले डोळे उघडायचे, करदर्शन। तर चला आजच्या आपल्या योग वर्गाला आपण सूक्ष्म हालचालीने सुरू करूया। सर्वप्रथम हातांची सूक्ष्म हालचाली। हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, हाताची मूठ वाढायची आहे, हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत। हाताची मूठ वाढायची आहे, घट्ट मूठ वाढवून परत बोट जास्त सैल एकमेकांपासून बोट लांब करायचे, जास्तीत जास्त त्यांना नंतर आतमध्ये एकत्र आणून मुठी बंद करायची, जास्तीत जास्त बोट उघडायचे खांद्याच्या सरळ रेषेत, मूठ वाढायची। संत व सावकाश आपलं संपूर्ण लक्ष त्या सूक्ष्म हालचालींवर। इकडे तिकडे आपलं लक्ष विचलित होऊ द्यायचं नाहीये। आता आपल्या मनगटाची उघडझाप। संत व सावकाश आपण कुठलेही कार्य करतो ते आपल्या हाताने करत असतो। हातामध्ये आपल्या ज्या खांद्याने एवढंच आपलं अंतर पाहिजे 2 हातांमध्ये। कुठलेही आपण कार्य करतो ते आपल्या हाताने करत असतो, म्हणून हाताची सूक्ष्म हालचाल खूप महत्वाची आहे। आपण जो पण धर्म निभवतो तो आपल्या हातानेच निभवतो की आपल्या शरीराने निभवतो, म्हणून आपलं शरीर सुदृढ असणं आवश्यक आहे। आता मनगटाची गोलाकार हालचाल। उजव्या हाताची मुठी वाढायची आहे, डाव्या हाताने मनगटाजवळ पकडायचंय, गोलाकार हालचाल, संथ व सावकाश। आता विरुद्ध बाजूने 3 ते 5 वेळा करायचंय आपल्याला। आता डाव्या हाताची मुठी वाढायची आहे, उजव्या हाताने मनगट पकडायचंय, गोलाकार हालचाल, संथ व सावकाश। कुठल्याही प्रकारची घाई करायची नाहीये, संपूर्ण लक्ष आपल्या त्या सूक्ष्म हालचाली। आता विरुद्ध दिशेने तिथे होणारा जो आवाज आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे। तिथले जे आपले स्नायू आहेत, जिथे जिथे हालचाल होते तिथे मनाने साक्ष भावने तिथपर्यंत पोहोचायचंय। आता यानंतर आपण कोपराची गोलाकार हालचाल करणार आहोत। दोन्ही हात आपल्या बोट जे डाव्या हाताच्या तळव्याने सपोर्ट द्यायचा आहे आणि गोलाकार हालचाल करायची आहे, कोपराची गोलाकार हालचाल, संत व सावकाश। चेहऱ्याकडे येताना तर हात आपण जसं आरशात पाहतो तसं आपला चेहरा पाहायचा आहे। आता विरुद्ध बाजूने चेहऱ्यावर प्रसन्न भाव, नेहमी आपल्याला आनंदी राहायचंय, कारण की आपल्या मानवी जीवनाचा उद्देशच आनंद आहे। तर आता डाव्या हाताने उजव्या हाताने सपोर्ट द्यायचा, तळ हाताने गोलाकार हालचाल, आपला हसरा चेहरा आपल्या हातात पाहायचा आहे आणि स्वतःबद्दलच खुश राहायचंय, आनंदी राहायचंय। हमें इसलिए अभी हंसना है क्योंकि हम ये कर पा रहे हैं। अशा प्रकारे आपल्या आता आपण खांद्याची गोलाकार हालचाल करणार आहोत। लहान मुलांसाठी खूप महत्वाचं आहे, कारण की शाळेत जाताना येताना त्यांच्या खांद्यांवर जो बॅगचा जो भार असतो
त्याच्याने आपल्याला मदत होते, खांदे आपले मजबूत होतात, कारण की भविष्यात अजून खूप मोठा भार उचलायचा आहे आपल्याला. संथ व सावकाश. याच्याने आपली छाती रुंद होते, लहान मुलांची उंची वाढायला मदत होते, जास्तीत जास्त प्राणवायू आपल्या शरीरात उलट्या दिशेने. आता सर्वांनी आमच्या सोबतच करायचंय. कोपर एकमेकांना जोडलेले असतील, मोठा गोल काढायचा आहे. अशा प्रकारे आता खांद्याची सूक्ष्म हालचाल झाल्यानंतर आता आपण पायाच्या सूक्ष्म हालचाली करणार आहोत. दोन्ही पाय पुढे, दोन्ही हात आपले कमरेजवळ ठेवायचे, मानपाट एका सरळ रेषेमध्ये, बोटांची उघडझाप. शाळेमध्ये बघा, आपण शाळेमध्ये किंवा ऑफिसमध्ये घरातून बाहेर निघाल्यानंतर दिवसभर आपल्या पायामध्ये चप्पल किंवा शूज असतात, त्याच्याने बोटांची हालचाल होत नाही. और असेंबली के बाद सारे टीचर्स ऐसे ही बोलते हैं, सबको ऐसे करना है, इससे चक्कर नहीं आते. हा, जर आपल्याला समजा जास्त वेळ उभं राहण्याचं जर काम असेल समजा, तर आपल्या शूज मध्येच आपण पायांच्या बोटांच्या शू उघडझाप करायची असते, किंवा लांबचा प्रवास ज्यांचा असतो तर त्यांनी सुद्धा म्हणजे शूज मध्ये किंवा चप्पल मध्ये असेच बोटांचं उघडझाप करायची, क्योंकि इससे चक्कर भी नहीं आते, धूप में खड़े रहना होता. तर चला आता आपल्या पायाच्या गोट्याची गोलाकार हालचाल करूया. जास्तीत जास्त पुढे, डाव्या साईडला, आतल्या साईडला, उजव्या बाजूला गोलाकार हालचाल करायची. जास्तीत जो आवाज बन रहा है उसके ऊपर ध्यान करना. हे हात असे जवळ ठेव, हे हात, तर हात आहेत ना मनगट आपल्या कमरेजवळ असेल आणि बोट जे मागच्या दिशेने असतील, अशा प्रकारे आपण बसायचंय, जेणेकरून आपला मान पाठ एका सरळ रेषेत राहणार. जर आपल्याला दीर्घायुषी स्वस्थ जीवन जगायचं असेल तर आपला पाठीचा जो कणा आहे हा कायम सरळ असायला पाहिजे. आता उलट्या दिशेने पायाच्या गोटाची हालचाल. असं म्हणतात की ज्याचा पाठीचा कणा सरळ त्याचं आयुष्य सरळ, म्हणून आपल्या पाठीचा कणा जो आहे तो नेहमी आपल्याला सरळ ठेवायचा आहे, झुकना नहीं है किसी के सामने और खुद के सामने भी. तर आता आपल्या पायाच्या गुडघ्याची उघडझाप, दोन्ही हाताची गुंफण करायची, मांडी खाली घ्यायचंय आणि पायाची उघडझाप. आता दोन्ही हाताची गुंफण करून डाव्या मांडी खाली, डाव्या पायाच्या गुडघ्याची उघडझाप. संपूर्ण लक्ष आपलं त्या हालचालीवर. आता त्याच्यानंतर आपण आपला जो बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे त्याची आपण गोलाकार हालचाल करणार आहोत. त्याच्यात फक्त दक्षता अशी की ज्यांना बॉल अँड सॉकेट जॉईंटचं ऑपरेशन झालंय किंवा ज्यांना खाली बसून मांडी घालायला नाही सांगितले त्यांनी या हालचाली करायच्या नाहीयेत. दोन्ही हाताची गुंफण करून हे बघा, जास्तीत जास्त पाय गोलाकार पाय फिरवायचा आहे, आमच्या सोबतच करायचंय. जसं पाय सरळ, गुडघ्यातून वाकून आतल्या आतमध्ये, जास्तीत जास्त बाहेर, आतमध्ये, बाहेर, आतमध्ये, बाहेर. आता उलट्या दिशेने श्वास घेत आत, श्वासाची जोड द्यायची बघा. श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर. आता डाव्या पायाने करूया आपण. दोन्ही हाताची गुंफण नाही, काय फरक. श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर. आता उलट्या दिशेने संथ व सावकाश. अशा प्रकारे आता आपण सिंह मुद्रा या मुद्रेचा आपण अभ्यास करणार आहोत. तर सिंह ज्याप्रमाणे त्याची जीभ बाहेर काढून
त्याची जी स्थिती होते त्या स्थितीला आपण सिंह मुद्रा असे म्हणतो, की सिंह बघा जीभ असा बाहेर काढून याप्रमाणे सिंहाच्या चेहऱ्यासारखी स्थिती होती, म्हणून त्याला सिंह मुद्रा असे म्हणतात. तर ही कृती करताना आपली जीभ जी आहे ती जास्तीत जास्त बाहेर काढल्यानंतर आपला जो जबडा आहे त्याला ताण देऊन मोठा आ करायचा आहे आणि आपला जो कंठ आहे तो खालच्या दिशेने करून जास्त आपल्याला जबडा उघडायचा. याच्यात फक्त दक्षता घ्यायची की आपल्या कपाळावर कुठल्याही प्रकारच्या आठ्या आणू द्यायच्या नाहीयेत. याच्यात आता हे सिंह मुद्रा आहे हे कोणी करू नये, की ज्यांना जबड्यामध्ये काही दुखणं असेल, त्यांच्या घशामध्ये काही दुखणं असेल तर त्यांनी फक्त करायचं नाहीये. तर मी एकदा तुम्हाला करून दाखवतो बघा. मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचंय. हाताची द्रोण मुद्रा करायची आहे. त्याच्यानंतर मानपाट एका सरळ रेषेमध्ये. तर जीभ पहिले बाहेर काढायची. आपले होठ एकमेकांपासून म्हणजे दात जे आहेत ते किंचितसे दिसायला पाहिजे या पद्धतीने आपले होठ विलग करायचे. जीभ बाहेर काढल्यानंतर सावकाश हनुवटी जमिनीकडे, हनुवटी आपल्या छातीकडे आणल्यानंतर सावकाश आपला जबडा उघडायचा आहे बघा. सोडताना सावकाश जीभ मध्ये आपला जबडा हळूच बंद करायचा आणि मान सरळ करायची. या दरम्यान संथ श्वसन सुरू असेल तर सिंह मुद्रेचे फायदे असे होतात की आपला जो जबडा आहे तो ताणल्या गेल्यामुळे, उघडल्या गेल्यामुळे तिथले जे स्नायू आहेत ते मजबूत होतात. आपण दिवसभर बघा बोलण्याच्या कृतीतून किंवा जेवणाच्या कृतीतून आपल्या जबड्याची आपली हालचाल होतच असते. तर ह्यामुळे संथ व सावकाश हालचाली केल्यामुळे तिथले जे बंध आहेत त्याच्यावरती चांगल्या प्रकारे ताण येऊन त्याची आपल्या जबड्याची कार्यक्षमता सुधारते. घशातल्या आपल्या ज्या थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्रंथी आहेत यांचं कार्य सुधारतं. आपली जीभ जी आहे ती लवचिक होते. आपल्या तोंडामधल्या ज्या लाळ ग्रंथी आहेत त्या कार्यान्वित होऊन त्यांचं कार्य सुधारतं. तर असे सर्वदेहिक लाभ आहेत. पचन संस्था सुधारते त्याच्यामुळे. तर एकदा आपण करून झालंय, आता सर्वांनी माझ्यासोबत करायचंय बघा. मानपाट एका सरळ रेषेमध्ये, हाताची द्रोण मुद्रा, घट्ट पकडायचंय, मानपाट सरळ. तर जीभ बाहेर काढायची आणि सावकाश जबडा उघडायचा आहे आणि आपली हनुवटी जी आहे ती छातीजवळ न्यायची. आपलं जे दृष्टी जी आहे ती दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायची आहे. सावकाश जीभ बाहेर, जबडा उघडायचा आहे. अशा तऱ्हेने आपलं सिंह मुद्रा सोडायची. तर याचा आपण नित्य सराव करायचा आहे. आता सिंह मुद्रा केल्यानंतर आपण ब्रह्ममुद्रा करायची आहे. तर ब्रह्ममुद्रा आपण कालच शिकलो आहोत. ब्रह्ममुद्रा ब्रह्मदेवाच्या जी चेहऱ्याची स्थिती आहे तशी चारी साईडला आपण तोंड केल्यानंतर आपल्या चेहऱ्याची स्थिती होते, म्हणून याला ब्रह्ममुद्रा असे म्हणतात. तर मी एकदा करून दाखवतो. हाताची द्रोण मुद्रा, हात आपल्या गुडघ्यांवर घट्ट, संथ व सावकाश मान उजव्या दिशेने, जास्तीत जास्त उजव्या दिशेला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. दृष्टी जी आहे ती आपली उजव्या खांद्यावर. 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर श्वास सोडत मान सरळ. आता श्वास घेत जास्तीत जास्त आपली मान डाव्या बाजूला. 2 ते 3 श्वास थांबायचे. सावकाश मान सरळ.
आता वरच्या दिशेने सावकाश श्वास घेत मानेचा एक एक मणका टेकवत आपलं जे मान आहे जी मागच्या साईडला आपली आता दृष्टी जी आहे ती दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायची आहे. 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर सावकाश मान सरळ. आता श्वास सोडत मान जास्तीत जास्त खाली. आपली हनुवटी छातीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या नाकाच्या शेंड्यावर. मान पाठ एका सरळ रेषेत. सावकाश मान सरळ. अशा प्रकारे हे ब्रह्ममुद्रेचं एक आवर्तन झालं. तर चला परत माझ्यासोबत आपण एकदा परत करूया. मान पाठ एका सरळ रेषेमध्ये, हाताची द्रोण मुद्रा, आपले गुडघे घट्ट पकडलेले. याच्यात फक्त ज्यांना मान वरती करताना ज्यांना चक्कर सारखं वाटत असेल तर त्यांनी मान वरती करायची नाहीये. बाकी उजव्या डाव्या आणि खालच्या साईडला करू शकतात. चक्कर आले की थांबायचंय किंवा करायचं नाहीये. सावकाश श्वास घेत मान जास्तीत जास्त उजवीकडे. लक्ष आपल्या उजव्या खांद्यावर केंद्रित करायचंय. 3 ते 5 श्वास थांबल्यानंतर सावकाश मान सरळ. मानेच्या सूक्ष्म हालचाली करताना कुठल्याही प्रकारचा मानेला झटका द्यायचा नाही. सावकाश डावीकडे. आपलं संपूर्ण लक्ष आता डाव्या खांद्यावर. सावकाश मान सरळ. आता वरच्या दिशेला श्वास घेत एक एक मणका टेकवत मान वरच्या दिशेला. आपली दृष्टी दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायचंय. मानेचा एक एक मणका सैल करत मान आता सरळ. श्वास सोडत होता मान खालच्या दिशेने. आपली हनुवटी छातीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं लक्ष नाकाच्या शेंड्यावर केंद्रित करायचं. सावकाश मान सरळ. अशा प्रकारे आपण काल आपण शिकल्याप्रमाणे जिव्हा बंद, आज आपण सिंह मुद्रा आणि ब्रह्ममुद्रा ह्यात पहिले जिव्हा बंद करायचा, सिंह मुद्रा करायची आणि ब्रह्ममुद्रा करायचा, असं आपण रोटेशन मध्ये हे बंध आणि मुद्रा करायचे आहेत. तर आज आपण एक नवीन आसन शिकणार आहोत. त्याचं नाव आहे उष्टासन. तर उंटाप्रमाणे या पूर्ण स्थितीमध्ये जी स्थिती आपल्या शरीराची ती दिसते म्हणून त्याला उष्ट्रासन असं म्हणतात. आपला जो कमरेचा भाग आहे तो आपण वरती करतो. तर आता हे उष्ट्रासन कोणी करू नये की ज्यांना कमरेमध्ये तीव्र वेदना असतील किंवा मणक्यांमध्ये काही दुखणं असेल, मानेचं दुखणं असेल, तीव्र गुडघे दुखी असेल, उच्च रक्तदाब असेल, यांनी हे आसन करायचं नाही. बाकी सर्वजण करू शकतात. तर मी तुम्हाला करून दाखवतो. सर्वप्रथम वज्रासनात बसायचंय. एकदा पाहून घ्या पहिले, मग दुसऱ्यांदा आपण करूया. वज्रासनात बसायचंय. त्याच्यानंतर हात खांद्याच्या सरळ रेषेत घेऊन गुडघ्यांवर उभं राहायचंय. आपला संपूर्ण भार आता गुडघ्यांवर. त्याच्यानंतर श्वास घेत दोन्ही हात आपल्या पाठीमागे न्यायचे आणि आपल्या उजव्या हाताचा तळवा डाव्या पायाच्या तळपायावर आणि डाव्या हाताचा तळहात उजव्या पायाच्या तळव्यावर ठेवायचंय आणि मांजी आपली मागच्या दिशेने करायची. आता या दरम्यान आपला संपूर्ण शरीराचा भार जो आहे तो गुडघ्यांवर आणि हातांवर द्यायचा आहे. या दरम्यान संत श्वसन, स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही पूर्ण स्थिती आहे आसनाची. आज आता 1 मिनिट आपल्याला हे आसन टिकवायचंय. आता आसन सोडताना श्वास सोडत पहिले मी हात माझे वरती घेईन. सावकाश कमरेतून वरती वाकत सरळ होईल आणि मग हात पुढे घेऊन
परत वज्रासनात बसेल. अशा प्रकारे उष्टासन हे आसन करायचंय. तर निषेध मी तुम्हाला अगोदर सांगितलेत कोणी करू नये म्हणून. तर चला माझ्यासोबत आपण एकदा हे आसन करूया. सर्वप्रथम वज्रासनात यायचंय. मानपाट एका सरळ रेषेमध्ये. आता वज्रासनात बसल्यानंतर आपला संपूर्ण भार गुडघ्यांवर उभं राहायचंय. गुडघ्यांवर उभं राहिल्यानंतर दोन्ही हात सावकाश पाठीमागे नेत. डाव्या हाताच्या तळव्याने उजवा पाय तळपायाला पकडायचे, त्याच्यावर ठेवायचे आणि डाव्या हाताच्या तळव्याने डाव्या पायाच्या तळव्यावर ठेवायचे. अशा प्रकारे ठेवल्यानंतर मान आपली मागे न्यायची. आता आपला संपूर्ण भार आपल्या दोन्ही गुडघ्यांवर आणि तळ हातावर घ्यायचा आहे. आपल्याला जेवढं सहज शक्य असेल तेवढं हे आसन करायचंय. आसन सोडताना सावकाश एक एक हात वरती न्यायचा आहे. गुडघ्यांवर भार देऊन परत वज्रासनात बसायचंय. अशा प्रकारे आपल्याला आपल्या शारीरिक क्षमतेनुसार आसनाचा कालावधी ठेवायचा आहे. हळूहळू याच्यात प्रगती करायची. आता उष्टासन केल्यानंतर काय होतं, आपल्या पाठीच्या मणक्यावर ताण पडतो. मग उष्टासन केल्यानंतर त्याचं पूरक आसन आपल्याला करायचंय, शशांकासन. आपण आता वज्रासनात बसलेलो आहेत. हात खांद्याच्या सरळ रेषेत सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. हात खांद्याच्या सरळ रेषेत. श्वास घेत दोन्ही हात वरती. आता आपले तळवे जे आहेत ते समोरच्या दिशेला असतील. जास्त दीर्घ श्वास घेत आपले हात वरती करायचे. जास्तीत जास्त आपलं शरीर वरच्या दिशेने ओढायचे आणि तो कमरेतून वाकत श्वास सोडत पहिले तळ हात टेकवायचे, कोपर टेकवायचे, नंतर आपलं कपाळ टेकवायचे. हे शशांकासन आहे. या आसनादरम्यान आपलं संथ श्वसन सुरू ठेवायचं. वृष्टासनाला हे पूरक आसन करायचंय, जेणेकरून जो आलेला ताण आहे तो लवकर दूर होईल. आता शशांकासन सोडताना श्वास घेत कमरेतून वाकत हात वरती करायचे आणि आता आपण जो आलेला ताण आहे तो घालवण्यासाठी आपण आता मकरासन हे आसन करणार आहोत, विश्रांतीचं आसन. तर बघा, दोन्ही हाताच्या कोपर वर जोर देऊन आता आपल्याला पोटावर झोपायचंय. दोन्ही हात जास्तीत जास्त पुढे, दोन्ही पाय मागे. आता आपल्या पायाची जी टाच आहे ते दोन्ही पायांची टाच एकमेकांच्या जवळ आणायची आणि बोट एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतील. हात कोपऱ्यातून वाकवत आपल्या छाती खाली म्हणजे हनवटीच्या खाली घ्यायचे. दोन्ही हाताचे पंजे एकमेकांवर ठेवायचे. जो हाताचा पंजा वरती असेल त्याचा विरुद्ध गाल त्या पंजावर ठेवायचा आहे. आणि आता आपलं संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित करायचंय. संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर सोडायचा आहे. आपलं संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित. शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण नाहीये. जिथे जिथे ताण आलाय तिथे साक्षी भावाने जाऊन त्याचं निराकरण करायचंय, शिथिलीकरण करायचंय. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित. आता मान वरती करत तळ हाताची आदला बदली करायची आहे. जो तळ हात आता वरती आहे त्याचा विरुद्ध गाल ठेवायचा आहे. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित झालंय. आपल्या श्वासाची गती संथ झालेली आहे.
आता विश्रांतीचं आसन आपल्याला सोडायचं आहे. हातापायाच्या बोटांची हालचाल करायची आहे. आता डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचंय. तर आता आपण प्राणायामामध्ये कपालभाती हे प्राणायाम पाहणार आहोत. तर कपालभातीमध्ये काय आहे की आपल्याला प्रयत्नपूर्वक श्वास सोडायचा आहे. तो घेताना आपल्याला असं घ्यायचं नाहीये, तो ऑटोमॅटिक घेतला जातो. फक्त आपल्याला तो श्वास सोडायचा आहे. तर एक हे बघा, प्रयत्नपूर्वक श्वास आपल्याला एका दमात सोडायचा आहे. तर हे कपालभाती प्राणायाम आहे. तर याचं आपण 10-20 या स्ट्रोक मध्ये आपण करायचंय. सुरुवातीला जर आपला सराव नसेल तर आपल्याला जेवढं सहज शक्य असेल तेवढ्या आवर्तनामध्ये आपल्याला करायचंय. तर मी तुम्हाला एकदा करून दाखवतो बघा. मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन या ध्यानात्मक आसनात बसायचंय. हाताची द्रोण मुद्रा करायची आहे. एक दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडायचा आहे. याच्यात काय करतोय मी, श्वास सोडतोय तर ते घेण्याची क्रिया ऑटोमॅटिक होते. आपल्याला श्वास घेण्यासाठी काही करावं लागत नाही. फक्त आपल्याला जाणीवपूर्वक ते स्ट्रोक मध्ये सोडायचे. जसं तर स्ट्रोक मध्ये आपल्याला श्वास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे आपण एकदा माझ्यासोबत करूया. सर्वांनी मानपाट एका सरळ रेषेमध्ये, हाताची द्रोण मुद्रा. तर प्रयत्नपूर्वक स्ट्रोक मध्ये श्वास सोडायचा आहे. तर चला सुरू करूया माझ्यासोबतच. तर प्रत्येकाचा जो कालावधी असेल किंवा वेळ असेल तो वेगवेगळा असेल. तर चला आपण सोबत करूया. पोटामध्ये स्ट्रोक द्यायचे आहेत. एक आवर्तन झालं. एक दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडा. तर परत एकदा आपण करूया. दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडा. अशा प्रकारे आपण कपालभातीचा सराव करायचा. तर चला आजचा योग वर्ग आपण इथे संपूया. शांतीपाठाने आपण आजचा योग वर्ग संपूया. सर्वांनी मांडी, साधी मांडीमध्येच आपण बसलेलो आहे. हाताची आता ज्ञान मुद्रा करायची. मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. तर माझ्यासोबतच शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता हरिः कर्ता हरिकर्ता हि केवलम् हरिकर्ता हि केवलम्. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचंय. दीर्घ श्वास घेत मान पाठ आपलं कंबर जास्तीत जास्त वरच्या दिशेने वळायचा प्रयत्न करायचा. आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. 2 ते 3 श्वास थांबायचे. श्वास घेत मान छाती आपल्या वरच्या दिशेने, दोन्ही हात आपल्या समोर घेऊन दोन्ही हातांचं घर्षण करायचंय.
त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची. ती उष्णता आपल्या कपाळ, डोकं, कान, खांदे, हात, पाठ, आपली मांडी, पाय, पोटरी, छाती, पोट, ओटीपोट, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर. सावकाश डोळे उघडायचे हस्तदर्शन करून. तर आजचा योग वर्ग आपण इथे संपूया. हे 9 दिवस आपण चांगल्या प्रकारे योग साधना करून आपण नवरात्र उत्सव साजरा केला. तर अशा प्रकारे आपण यापुढेही आपण जे योग मालिका आहे ती आपण सुरू ठेवणार आहोत. तोपर्यंत आपल्या सर्वांना हरिओम. भेटूया आपण पुढच्या सत्रामध्ये. सर्व असंच आपल्याला सोबत योग करूया, नित्य योग करूया आणि आपल्या जीवनामध्ये नित्य योग आनंद घडूया. तोपर्यंत सर्वांना हरिओम. धन्यवाद.